धक्का लागला त्याला. चला या ठिकाणी साहिल यांना रणशंख संपलाय बघा. सोहेल आहे का? सोहेल बेग. ठीक आहे. सोहेल बेग आहे. क्षमस्व. रणशंख या ठिकाणी फुंकला गेलेला आहे. गोलंदाजाला इशारा दिला गेलाय. या ठिकाणी चौकार मात्र होतोय बघा. हेलिकॉप्टर उडालाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडस खराब कामकाज. सर्व मैदानाच्या आतमध्ये नाही फटका फसलेला आहे यावेळेस. चेंडू उभा झालाय. एक सर पकडले गेले. बिग विकेट, प्राइजलेस विकेट. पहिला धक्का विशाल 11 अंबाजोगाई संघाला. फलंदाज मात्र बाद. तर कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं पुनरागमन बघा. गोलंदाजाचं स्वागत जर बघितलं तर या ठिकाणी चौकारानं झालं होतं. पुनरागमन करीत असताना मात्र आपण या ठिकाणी गोलंदाजाला बघितलं. 1 बाद 4. मुक्कीम आले आहेत बघा नवीन बॅटर. आदिल आघाडीचे गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय. आदिल सय्यद आहे बघा. यावेळेस बघा इनसाइड एज लेमन कट. मुकीम सुद्धा या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. लगातारचा दुसरा धक्का, दुसरा हादरा, दुसरा दणका. जबरदस्त गोलंदाजी. काय प्रारंभ झाला बघा गोलंदाजी माध्यमामध्ये या ठिकाणी आपण बघतोय. संघनायक दादा यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी आघाडीच्या गोलंदाजानं अगदी पहिल्या षटकामध्ये विरोधी फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवण्याचा सपाटा लागलेला आहे. ऑन अ हेड्रिक बघा या ठिकाणी गोलंदाज सदाभाऊ मुंडे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येतोय तर अलीकडे नितीन मुंडे मात्र नॉन स्ट्राईक एंडवर स्थिर असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आदिल सय्यद आघाडीचा गोलंदाज आणि आघाडीचा गोलंदाज तो काय त्यानं विरोधी फलंदाजांना दाखवून दिलाय. ऑन हॅड्रिक आहे. एक विक्रम रचण्याची संधी. टाटा चषक 2025 चा थरार आपण या ठिकाणी बघतोय. कमालीची गोलंदाजी आणि कमालीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ बघा या ठिकाणी. प्रताप भैया बोरकर मित्र मंडळ प्रथम गोलंदाजी करताना. चला फटका नक्की चांगला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. एक दमदार शानदार षटकार. 2 अंकी धावसंख्येमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात चालू असताना 2 बाद 10 धावा. संघ अडकळलाय. संघ गुंतलेला या ठिकाणी. विशाल 11 अंबाजोगाई संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आघाडीचे 2 फलंदाज मात्र परतलेले आहे आणि त्यानंतर 2 मुंडे बंधू मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद 10 शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आदिल सय्यद पुनरागमन करणार का? नाही. आई वेळेस फटका बसला. काहीच कामाचे नाही. त्या ठिकाणी 3 जण होते. आमर अकबर अँथोनी एकही कामाचा नाही. तिघांच्या मधोमध पडलेला चेंडू झेल या ठिकाणी सुटला.
षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धावा धावपळीवर आहे. अप्रतिम सुरुवात आहे बघा. गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी दादा यांनी घेतला होता. आदिल सय्यद यांनी तो यशस्वी केला. गोलंदाजी माध्यमामध्ये नक्कीच दुसऱ्या गोलंदाजाचा शोध या ठिकाणी पूर्ण केला जातोय. हा हे पहा, बॅट जर लागत असेल तर पंच कॉल देतील बर का. तुम्हाला पंचांची परवानगी घेणं गरजेचं आहे. विनंती असेल सर्व संघांना, काय लागेल ते तुम्हाला पंचांना मागायचं आहे अगोदर. दुर्गेश आलेले बघा गोलंदाजी मार्कवर. जर्सी क्रमांक 02. संघा यावेळेस अडचणीत नक्की आहे विशाल 11 अंबाजोगाई. परंतु नितीन मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. आज त्यांना त्यांची गुणवत्ता दाखवायची आहे. कमालीचा फटका आहे. हा फटका बघताना वेळा वाकडा वाटला असेल. आडव्या हातानं या ठिकाणी गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय दुर्गेश यांचं. पहिला षटकार या ठिकाणी नितीन मुंडे यांच्या बॅटीतून होतोय. 16 धावा धावपळीवर या ठिकाणी लागला गेला. षटक क्रमांक 2 चा हा महाभयंकर प्रारंभ. आरंभ हे प्रचंड. नितीन मुंडे यांच्या विरोधामध्ये मात्र क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर. 2 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर. बघा आता गोलंदाज यावेळेस बघा गुडघा टेकर तमाशा देख. स्विचच्या फटक्यानं सजलेला हा अन्न खनित षटकार. दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय. 2 बाद 22 धावा धावपळीवर मात्र लागल्या गेल्या. एक स्पेशल फलंदाजीचा आनंद आपण मैदानाच्या आतमध्ये घेतोय. काका चषक 2025 नामांकित स्पर्धा. संघ गुंतलेला असताना नितीन मुंडे आपल्या संघाला मात्र आधार देतोय. आता किती वेळ देतोय हे बघणं गरजेचं असणार आहे. दुर्गेश ज्यांच्यावर 2दा हमला झालाय. 2 चेंडू 2 षटकार. पुढचा चेंडू डाव्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र चेंडू पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट आलेला नाही. मदत आली तर जास्त भागाला मिळाल्या. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. यष्टीरक्षक मात्र चेंडूवर येतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक पुनरागमन नक्कीच दुर्गेश यांचं मैदानाच्या आतमध्ये झालं गेलं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण बघतोय 2 बाद 22 धावा. विशाल 11 प्रथम फलंदाजी आलेली आहे. मिळालेले आमंत्रण घेतलेलं आहे आणि आमंत्रण स्वीकारल्यानंतर आपण बघतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन मुंडे आणि या ठिकाणी सदाभाऊ मुंडे. समोर मारलाय दादा. एकदा दादांसाठी टाळ्या उद्या बघा. चेंडू नाही आडला हा भाग नंतरचा आहे. प्रयत्न अगोदर झाला हे महत्वाचं आहे बघा. केपी जबरदस्त क्षेत्ररक्षण बघ. आता चेंडू आडलेला नाही. चौकार मात्र येतोय आणि या चौकारामुळे धावपळीवर 26 धावा. कुशल परदेशी शिक्षक आहेत बघा आणि गेम टीचर आहे. अगदी त्यांच्या रक्तात गेम आहे बघा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर नाही. यावेळेस संधी मिळाली नाही. पुन्हा एकदा संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. 2 षटकार आले. डॉट येतोय. 2 चौकार आले. नितीन मुंडे ही ओळख अंबाजोगाईची आहे बघा. चौथी ओळख काय आहे? कारण या फलंदाजाकडे सर्व काही आहे. सर्व फटका आहे. बीडचा ब्लास्टर नितीन मुंडे मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद 30 धावा. 2 षटकार. 2 चौकार. यावेळेस फटका फसला. आता परदेशी सर चेंडू खाली आले म्हणजे जेल होणार आणि यावेळेस शार्क मासा गळायला लागलाय. प्राइजलेस विकेट. नितीन मुंडे निघालेत
मंडपाच्या आसनाला फलंदाज बाद आहे. चला चला फैल जाओ. अमोल सर सूचना देत चला. अमोल सर सूचना देत चला, बॅटर मैदानात आलेला आहे. धन्यवाद. अगदी छोटे बंधू गेले आणि मोठे बंधू आले. आता मोठे बंधू मैदानात आले तर मोठी कामगिरी सुद्धा करावी लागेल. आणि मित्रांनो, यावेळेस विशाल इलेव्हन संघाचा जर विचार केला तर पूर्णपणे यावेळेस विशाल इलेव्हन हा संघ अडचणीत सापडलेला आहे. आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा मुंडे बंधूंना काही करून दाखवण्याची संधी आहे. अर्थात नितीन मुंडे यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना परतावं लागलं. परंतु त्यानंतर त्यांचे मोठे बंधू आलेले आहेत. सचिन मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. आवाज की दुनिया त्यांच्या आवाजाने अंबाजोगाई मंत्रमुग्ध झालेली आहे. परंतु आज त्यांना फलंदाजीनं मंत्रमुग्ध करायचंय क्रीडा रसिकांना. ठीक आहे. पारितोषिक आले बघा गोलंदाजासाठी. हा दुर्गेश यांना प्राइज झालेलं आहे बघा. समोर मारला यावेळेस. एक टप्पा चेंडूने दिलाय चकवा. नाही, परदेशी सर सुद्धा कमी पडले. या ठिकाणी येतोय चौकार. चौकारानंतर धावफलकावर बघायला मिळतील आपल्याला 34 धावा. बॅटेज काढा लागली. झेल या ठिकाणी होईल का? पकडला जातोय झेल. सदाभाऊ मुंडे होतोय फेल. वे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि हा मात्र फलंदाज बाद. अत्यंत महत्वाचं पारितोषिक आहे बघा. आदरणीय राजू भाऊ हंगे ज्यांनी दुर्गेश यांना 500 रुपयांचं प्राइज दिलंय नितीन मुंडे यांच्या विकेटसाठी. तर राजूभाऊ हंगे आपलं स्वागत आहे. असे अनेक बक्षीसदाते मित्रांनो जे या ठिकाणी गोलंदाजांना फलंदाजांना प्रोत्साहन देत आहेत. अनुतोष काकडे. कातकडे, क्षमस्व थोडं अवघड नाव आहे. उर्फ चिकू. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चिकू हे टोपण नाव कोणाचं आहे माहितीये का? नाही नाही नाही, भारतीय संघामध्ये. अगदी बरोबर. तर अनुतोष यांना आता विराट कोहली सारखी फलंदाजी करावी लागेल कारण त्यांचं अ, चिकू हे त्यांचं टोपण नेम आहे. 4 बाद 34 धावा धावपळकावर. हा विशेष काही नव्हतं बघा या चेंडूमध्ये. मुख्तार आलेले आहे, मुख्तार वायपी. साधारण चेंडू आता फायदा उचलला गेला नाही. चांगली शरीरयष्टी बघा मुख्तार यांची. गोलंदाजाला पोषक असलेली सर्व शरीरयष्टी आपल्याला या ठिकाणी मुख्तार यांची बघायला मिळते. याही वेळेस एक फुटा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र यावेळेस चिकू यांचा कमालीचा फटका. खणखणीत चौकार मात्र होतोय. 38 धावा धावफलकावर आहेत. येणारा काळ मोठा आहे बघा. या ठिकाणी अनुतोष यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. सचिन मुंडे यांना सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. एक मोठी भागीदारी करावी लागेल आणि सन्मानजनक धावफलक उभं करावं लागणार आहे.
पुनरागमन करताना मात्र कमालीचा चेंडू या ठिकाणी मुख्तार यांचा थोडस व्हेरिएशन केलं बघा यावेळेस पायाच्या दिशेने टाकलेला यार्कर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रताप भैया देवकर मित्र मंडळ हा संघ ज्येष्ठ खेळाडू तुम्हाला या संघामध्ये जास्त बघायला मिळतील. हा फटका फसलाय. नाही पुन्हा एकदा तोच किस्सा झालाय बघा. एक फुल दो माली. फिर भी ये झोली खाली. झेल सुटला बघा. झेल महत्वाचा होता. शिकू यांना जीवदान मिळवलंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 40 धावा धावफलकावर आहे. एका भागीदारीची गरज असेल कारण या ठिकाणी प्रताप भैया देवकर मित्र मंडळ संघ ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय तर येणाऱ्या फलंदाजांना नक्कीच या ठिकाणी त्रास होईल. परंतु या ठिकाणी सचिन मुंडे एक बडा खेळाडू आहे. आज एक बडी इनिंग त्यांची नक्कीच अपेक्षित आहे. एक मोठी खेळी त्यांची अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी चिकू यांना सुद्धा साथ द्यावी लागेल. त्यांना आता जीवन मिळालंय. गोलंदाजी माध्यमामध्ये बदल आहे बघा. आदिल नवीन गोलंदाज आलेत बघा या ठिकाणी. आघाडीचे गोलंदाज बघा. सांघिक जर बघितलं तर षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय 4 या ठिकाणी आदिल सय्यद यांचा असेल. चेष्टा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पहिली सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चांगला ताळमेळ बघायला मिळाला आणि हा ताळमेळ या दोन्ही बॅटर्सला शेवटपर्यंत टिकवायचा आहे. कारण या ठिकाणी विरोधकांनी आघाडीच्या गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. म्हणजे रणनीती या ठिकाणी सुद्धा आखली गेलेली आहे. या जोडीला फोडण्यासाठी आघाडीच्या गोलंदाजाकडे चेंडू दिला गेला. पहिल्या चेंडूवर आदिल सय्यद 2 धावा खर्च करतोय. यावेळेस सचिन मुंडे स्ट्राईकवर आहे. संयम दाखवलेला आहे बघा आणि हे गरजेचं आहे. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. तुम्हाला गोलंदाजाच्या गुणवत्तेवर आक्रमण करायचं आहे. तुम्हाला गोलंदाजाच्या गुणवत्तेवर आक्रमण करायचं आहे. खराब चेंडूंचं वाट बघावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य शॉट सिलेक्शन करावं लागणार आहे. जर तुम्हाला धावा बनवायच्या आहे. चांगला चेंडू बघा यावेळेस आदिल सय्यद यांचा. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. एक साधारण फटकार आपण बघतोय त्या ठिकाणी सचिन मुंडे एक सिंगल पूर्ण करताना बघायला मिळतोय. 43 धावा धावफलकावर आहे. एक 90 ते 100 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. अन्यथा हा सामना एकतर्फी होईल. परंतु या ठिकाणी प्रताप भैया देवकर मित्र मंडळ हा जो संघ कमालीची गोलंदाजी त्यांनी केली. क्षेत्ररक्षकांनी कमालीची साथ दिली. अर्थात काही झेल सुटले असतील परंतु या ठिकाणी आपण परदेशी सरांचा प्रयत्न बघितले. एक इच्छाशक्ती बघितली आणि या वयातली त्यांचं अग्रेशन आपण बघितलं. डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांच्या आता समांतर आहे. एक धाव मात्र अवांतर या ठिकाणी नक्कीच मिळालेली आहे. धावफलकावर आपण बघतोय नेल्सन फिगर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 4 बाद 44. पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस चिकू स्ट्राईकवर आहे. नाही याही वेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आहे. मी अगोदरच सांगितलं होतं संयम ठेवावा लागणार आहे. पकडला गेला झेल. चिकू झाला फेल. OUT चिकू या ठिकाणी आउट. गोइंग टू द आउट. 5 बाद 44 धावा. थोडस संयम दाखवावं लागेल बघा या ठिकाणी. स्वतः संघ मालक विशाल भैया मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. संघाचे संघ मालक आहे आणि संघाची जबाबदारी आता त्यांच्याच खांद्यावर आहे. 5 बाद 44 धावा धावफलकावर आहे. धावफलक चांगला आहे बघा.
आदिल सर्वात यशस्वी गोलंदाज. त्यांना माहिती आहे कर्णधार त्यांच्याकडे चेंडू का देत आहेत आणि याही वेळेस त्यांनी चेंडू हातात घेतल्यानंतर संघाला एक मोठं यश मिळवून दिलंय. आदिल सय्यद. तर या ठिकाणी एक चेंडू मात्र शिल्लक आहे बघा. 5 बाद 44. 4 षटकाचे होते समाप्ती. पवार साहेबांचे चिरंजीव आले. काहीतरी मागणी आहे त्यांची. चला फटका नक्की केलाय. हा वेज कॅच या ठिकाणी पकडला जातोय झेल आणि विशाल भैया या ठिकाणी मात्र बाद होतील. अक्रम अली त्या ठिकाणी होते. चांगला झेल पकडला. तर नक्कीच या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 44. आवाजामध्ये करूया थोडासा बदल. आपण बघत आहोत काका चषक 2025. अगदी स्थानिक आवाज, अगदी आपण नॅशनल लँग्वेज मध्ये यानंतरच्या हालचालींचं विवरण आपल्यापर्यंत पोहोच केलं जाईल. व्हॉइस ऑफ अंबाजोगाई आदरणीय गुरुवर्य रामानंद वैद्य सर. धन्यवाद. 5 ओवर के बाद, माफ कीजिएगा, 4 ओवर्स के बाद 44 रन्स, 6 विकेट्स के नुकसान पर काफी संकट में यहाँ पर विशाल 11. यहाँ से अगर संभलना है तो कुछ सूझबूझ के खेलना होगा, संयम दिखाना होगा. काफी जल्दबाजी में उनके टॉप ऑर्डर के पूरे बल्लेबाज आउट हो चुके हैं. अब यहाँ पर एक ही उम्मीद है, सचिन भैया मुंडे और नए बल्लेबाज मनोज हिंगोले. हिंगोले 44 रन्स, 4 ओवर्स के बाद जल्दी कीजिए, टाइम पास मत कीजिए. अंपायर से दरखास्त है कि थोड़ा थोड़ा जल्दी जल्दी कीजिएगा. अभी ये 5 ओवर लेकर आ रहे हैं. तर या ठिकाणी मित्रांनो आमच्या आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी बजरंग बली डेकोरेटर्स अँड मंडप या संस्थेचे सर्व आदरणीय मारुतीरावजी पवार साहेब हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. धन्यवाद. 5 ओवर लेकर नए गेंदबाज थाला, काफी यंग तेज तर्रार गेंदबाज, एक नया उभरता हुआ खिलाड़ी. सामना करेंगे सचिन भैया. शायद जी वाइड गेंद, काफी अच्छी गेंद, वन बाउंस का भी इशारा और एक अतिरिक्त रन मिलता हुआ. रन कैसे भी आए बहुत जरूरी है क्योंकि टीम अभी बहुत मुसीबत में है. 6 विकेट के नुकसान पर अभी 50 भी क्रॉस नहीं किया है. बेहतरीन शॉट, पैरों की तरफ गेंद और सीधी बाउंड्री लाइन के बाहर एक टप्पा लेकर 4 रनों के लिए. तो ये आखिरी उम्मीद विशाल 11 क्रिकेट टीम की सचिन भैया, जो कि पहली बार नहीं, इससे पहले कई बार ये काम कर चुके हैं, अपने टीम की नैया पार कर चुके हैं. तो यही उम्मीद लगाए बैठा होगा उनका खेमा कि एक अच्छी इनिंग खेले सचिन भैया.
अच्छी शॉट, मगर सीधे हाथ में। शॉट बहुत बढ़िया थी मगर फील्डर को ढूंढ लिया, सीधा पॉइंट के हाथ में। अच्छा कट शॉट था मगर गैप उनको नहीं मिल पाया और ये बहुत बड़ा झटका। रीढ़ की हड्डी समझो टूट चुकी है अब विशाल 11 की। तो यहां से मैच में वापसी करना काफी मुश्किल मगर नामुमकिन कुछ भी नहीं। फिर से एक बार यहाँ पर भागीदारी जमानी होगी। अब नए बल्लेबाज यासिर भैया देखेंगे। यासिर भाई काफी एक्सपीरियंस क्रिकेटर, काफी सालों से खेलते हुए, उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी। आज एक अच्छी पारी खेलनी होगी, लास्ट तक खेलना होगा क्योंकि काफी कम स्कोर है और 7 विकेट्स गिर चुके हैं। तो यहाँ पर हौसला बनाकर कुछ रन भी बनाने होंगे। मारने की कोशिश, फील्डर मौजूद और फिर से एक बार बढ़िया कैच, बहुत ही बढ़िया कैच। पीछे भागते हुए संतुलन बनाकर अच्छा कैच लिया और गेंदबाज की तारीफ करनी होगी। अपने पहले ही ओवर में 2 बड़े विकेट निकाले हैं थाला ने, 17 नंबर जर्सी, और ये 8वां विकेट गिरा है। 49 रनों पे ये 8वां विकेट गिरता हुआ। तो यहाँ पर एक पार्टनरशिप की दरकार है। अगर कुछ सम्मानजनक स्कोर बनाना है विशाल 11 टीम को तो कुछ समझाते हुए ब्रांड नितिन, जिन्होंने काफी जल्दबाजी की, मैं ऐसा कह सकता हूं कि 20 रन आ चुके थे मगर फिर भी ट्राई करने को गए और एक अच्छा कैच लिया वहां पर केपी सर ने। और नए बल्लेबाज वरद राउत काफी यंग खिलाड़ी दिखते हुए सामना करेंगे थाला का। अच्छा शॉट बैकफुट पर जाके मिड विकेट की तरफ, 1 रन जरूर मिलेगा। तेज तर्रार फील्डर मौजूद वहां पर। वाईपी काफी दिनों के बाद उनकी वापसी क्रिकेट में, मुख्तार की, जो कि एक अच्छे खिलाड़ी और अभी अभी एडवोकेट हो चुके हैं मुख्तार। और फिर से एक बार थाला तैयार, अच्छा डिफेंस, 1 रन मिलेगा और अभी इक्का दुक्का ही बनाना होगा क्योंकि आपके पास बल्लेबाजी अभी काफी कुछ बची नहीं है। 8 विकेट गिर चुके हैं तो कम से कम पूरे ओवर्स खेलने का यहाँ पर प्रयास करना होगा अगर एक अच्छा स्कोर फाइटिंग टोटल बनाना है तो। अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद वहां पर काफी दूर से वहां पर कलेक्ट किया, भाग कर आते हुए आदिल ने। ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद 52 रन, जो कि कोई चिंता का विषय नहीं फील्डिंग साइड के लिए क्योंकि इस मैदान पे काफी रन बन रहे हैं। हमने कल से देखा है, चेस कुछ भी हो सकता है और ये काफी 52 रन 5 ओवर के बाद 52 रन, 8 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज जिन्होंने एक पहला ओवर डाल चुके हैं, दुर्गेश, शायद ये ऑल आउट करने को देखते हुए इस टीम को अपने स्ट्राइकर गेंदबाज को लाते हुए फुलटॉस गेंद और वहां पर फील्डर मौजूद है और सीधे हाथों में
ये 9वां झटका लगता हुआ और यहाँ पर टीम ढेर होती हुई नजर आ रही है। ये लास्ट विकेट। अब ये लास्ट विकेट विशाल 11 का। दुर्गेश तैयार, फिर से फुल टॉस गेंद धकेल दिया एक रन के लिए। तो यहाँ से जैसे भी हो इक्का दुक्का रन बनाने होंगे। पूरे ओवर्स खेलने का प्रयास करना होगा क्योंकि वो बहुत ही जरूरी है। अगर ऑल आउट हो जाते हैं तो काफी कम स्कोर होगा, जो कि काफी नहीं होगा फाइटिंग के लिए। अच्छी गेंद, कतार गेंद, अच्छा डिफेंस वहां पर। मनोज इंगोले एक अच्छे बल्लेबाज नजर आते हुए। इसके बाद जो मैच होने वाला है HSS वॉरियर्स और होटल 7-12, इन दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए कमेंट्री बॉक्स की तरफ आए। अगर यहाँ पर कोई ये ओवर के बाद HSS वॉरियर्स और होटल 7-12 के जो कप्तान हैं उनसे गुजारिश है कि वो कमेंट्री बॉक्स की तरफ आए। आपका टॉस होने वाला है। अच्छी गेंद फिर से एक बार सीधे कीपर के हाथों में जाती हुई। काफी कम स्कोर है और ये लास्ट विकेट अगर ऑल आउट करने में कामयाब होते हैं तो एक अच्छी उपलब्धि यहाँ पर। शॉट कवर की तरफ खेलने का प्रयास था मगर एज लगकर पॉइंट की तरफ चली गई और अच्छी फील्डिंग वहां पर और अच्छा कलेक्ट किया वहां पर कीपर दादा ने। तो ओवर की समाप्ति 6 ओवर्स के बाद 56 रन, 9 विकेट्स के नुकसान पर विशाल भैया 11, जो कि काफी कम स्कोर 56 स्कोर डिफेंड करना इस समय। Bluetooth mode. कुशाल परदेशी सर, थोड़ी लाइट की प्रॉब्लम से एक बॉल कमेंट्री बंद थी। तो ये दूसरा गेंद धकेल दिया वहां पर एक रन के लिए और अच्छा एक बड़ा शॉट, मैक्सिमम शॉट पहले ही गेंद पर विशाल सर के लगाते हुए इंगोले। एक अच्छा स्कोर बनाना होगा, एक अच्छे मैच होने के लिए कट करना चाहते थे मगर वहां पर थर्ड मैन की तरफ गेंद जाती हुई। और यही उम्मीद कर रही होगी विशाल 11 की टीम कि कम से कम 80 या 90 के बीच स्कोर हो तो कुछ तो फाइट करने का मौका मिल जाएगा गेंदबाजों को। अच्छे टप्पे पर गेंद
मगर खोद कर निकालते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग वहां पर दुर्गेश की, सीधा थ्रो वहां पर कीपर के दस्तानों में। और केपी एक बड़ा नाम अंबाजोगाई का, काफी सीनियर खिलाड़ी, एक गेंदबाज और एक बल्लेबाज, और साथ ही साथ एक टीचर भी है, विशाल सर। और यहाँ पर ऑल आउट होती हुई विशाल 11 की टीम, और स्कोर हुआ है 65 रन हो चुके हैं। 66 रन की जरूरत है यहाँ पर जीत के लिए। प्रताप भैया देवकर टीम ने अच्छी परफॉर्मेंस बॉल के साथ, और जो कप्तान की उम्मीद थी लाइन में पूरे खिलाड़ी बाहर जाए, सभी से रिक्वेस्ट है प्रताप भैया देवकर मित्र मंडल, जो कि एचएसएस वॉरियर्स और होटल 7/12, इन दोनों के कप्तानों से गुजारिश है कि कमेंट्री बॉक्स की तरफ आए। उनका टॉस होने वाला है। एचएसएस वॉरियर्स और होटल 7/12, दोनों कप्तान जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स की तरफ आए। एचएसएस वॉरियर्स और होटल 7/12 के दोनों कप्तान टॉस के लिए आ जाए। एचएसएस वॉरियर्स और होटल 7/12 की टीम के कप्तान जल्द से जल्द आए। टॉस होने वाला है आपका। यहाँ पर टॉस के लिए तीनू भैया लोमटे, विभीषण भैया भालेकर, प्रवीण भैया, राजू भैया, दिग्विजय लोमटे, इन सभी के मौजूदगी में यहाँ पर टॉस होने वाला है। राजू भैया हंगे, इनके हाथों से टॉस होगा, और हेड का कॉल किया है और टेल आया है। और यहाँ पर 7/12 होटल ने टॉस जीता है। आपका क्या डिसीजन है? आप क्या करना पसंद करोगे? बॉलिंग सर, फर्स्ट बॉलिंग। तो क्या वजह है बॉलिंग करने की? बॉलिंग हमारी अच्छी बैट्समैन बात हुआ, बैट्समैन से भी अच्छी है, इसलिए हम बॉलिंग करेंगे पहले। अच्छा ठीक है, तो कहाँ तक रोकने की आपने सोची है? हम 80 तक रोकेंगे इनको। प्रताप भैया देवकर बैट्समैन बात हुआ आपने, हमको मालूम है सामने वाले बैट्समैन कौन है। हमारी बॉलिंग अन्यथा पेनल्टी बेटल। ओके, तो अगर आप टॉस जीतते तो क्या करते? आमची टीम कोणत्या पण परिस्थितीत खेळायला तयार आहे, टॉस हारो किंवा जिंको. अच्छा ठीक है, आपको तो बहुत कॉन्फिडेंस दिख रहा है आपकी टीम के ऊपर ना। चला चला फास्ट। मैच खेलने का इतने बड़े स्टेज पे तो कॉन्फिडेंस लेके ही खेलना पड़ेगा. यस, वेरी गुड। चलो, दोनों टीमों के लिए ऑल द बेस्ट। और ये अगली इनिंग का आगाज होने वाला है, देखेंगे कि अंजाम क्या होगा। काफी छोटा लक्ष्य है,
Paired. ये दूसरे इनिंग का आगाज होता हुआ, तो यहाँ पर काफी जद्दोजहद करने की जरूरत है विशाल भैया 11 को, क्योंकि स्कोर काफी छोटा है। मगर क्रिकेट ये काफी अनिश्चितताओं का खेल, यहाँ कुछ भी संभव है और कुछ भी असंभव नहीं। तो ब्रांड आएंगे पहला ओवर लेकर अपने टीम के लिए, और सामने है केपी कुशाल परदेसी, एक पुराने तजुर्बेकार खिलाड़ी, ऑलराउंडर, काफी नाम जब जवानी में भी खेलते थे, और वैसा ही अभी भी बरकरार है, फिटनेस, खेल सब कुछ। और सामना करेंगे खुशाल परदेसी नितिन मुंडे का। 48 गेंदे, 66 रनों की दरकार है, और अगर डिफेंड करना है तो रेगुलर अंतराल पे विकेट लेने की जरूरत। पहली ही गेंद शुरुआत बना के घुटना टेक, तमाशा देख, और ये 6 रनों के लिए खतरनाक शॉट। मैंने पहले ही कहा है ये बल्लेबाज बहुत ही खतरनाक है। माफ कीजिएगा, 4 है या 6 है, कंफर्म कीजिए अंपायर। 6 है, कंफर्म कीजिएगा अंपायर वहां जाकर। हाँ, ये 4 रन है, 6 रन नहीं है। ओके, कोई प्रॉब्लम नहीं, होता रहता है। पहले ही गेंद को बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए भेजते हुए कुशाल परदेशी सर, जो कि एक अच्छे बल्लेबाज, फिर से एक बार तैयार, अच्छा डिफेंस, उसी तरह का शॉट खेलने का इस बार भी उनका इरादा था, मगर एक अच्छा चेंज ऑफ पेस वहां पर नितिन द्वारा। ये रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, वहां पर अपील होती हुई, मांग करते हुए लेग अंपायर को कि ये क्या है, डिसीजन अभी पेंडिंग में है। एक अच्छा शॉट पहली गेंद पर और 2 गेंदे डॉट। तो अंपायर आपस में सलाह मशवरा करते हुए, अगर ये मैच जीतना है विशाल 11 को, तो काफी कसी हुई गेंदबाजी की जरूरत, और वहां पर नॉट आउट करार दिया है अंपायरों ने मिलके, अंपायर अमोल गोचड़े सर और संघर्ष इंगड़े, और 4 रनों के स्कोर पर खेलते हुए ने आप खुद के खुशहाल परदेसी सर, और फिर एक बार नितिन तैयार है, बेहतरीन गेंद वहां पर वहीं का वहीं उठ चुका है, और यह बहुत ही बड़ा क्या छोड़ दिया है, यह मैच छोड़ दिया है। काफी आसान, काफी सिंपल कैच था, वो कर नहीं पाए वहां पर फील्डर। फील्डर वहां पर फाइन लेग पर बंटी थे, और काफी आसान कैच, और वो कैच आसान था, मगर एक बड़े खिलाड़ी का कैच लेना काफी प्रेशर का काम होता है। प्रेशर में जो खेलता है उसी का नाम होता है। एक तो रन कम है, और उससे आपकी टीम पहले ही परेशान, और फुल टॉस गेंद मिडिल विकेट की तरफ खेलते हुए 1 रन जरूर मिलेगा। वहां पर फील्डर सोहेल बेग एक बहुत ही बड़ा मौका गवा दिया है। वक्त ही बताएगा कि ये कितना महंगा गिरता है। एक तो स्कोर कम है, और उसके ऊपर ये ऐसी फील्डिंग,
ये जख्मों पे नमक डालने वाला काम यहाँ पर हुआ है। हौसला बढ़ाते हुए फिर से एक बार जो पहले हुआ था गेंद पर, वो आखिरी गेंद पर होता हुआ गेंद 4 रनों के लिए जाती हुई। एक काफी महंगा ओवर उनके स्कोर के हिसाब से माना जाएगा। 10 रन 1 ओवर के बाद प्रताप भैया देवकर मित्र मंडल की टीम, जो कि एक अच्छी शुरुआत, हालांकि रन 10 ही हुए हैं, मगर सबसे अच्छी बात जो है कि कोई विकेट नहीं गया है। अभी अभी नया गेंद है, अगर एक बार गेंद थोड़ा सा पुराना होता है तो अच्छी तरह से बैट पर आता है और दूर दूर जाता है। ये बखूबी जानते हुए ये दोनों बल्लेबाज साकिब शेख, जिनका निकनेम पोलार्ड है, और कुशाल परदेशी सर, और नया ओवर लेकर आते हुए अपने टीम के लिए सचिन भैया मुंडे। अच्छी गेंद पैरों पे लगती हुई और अच्छा रन वहां पर चुराते हुए अपना पूरा एक्सपीरियंस वहां पर दिखाते हुए कुशाल सर, और ये लेग बाइज का इशारा। कुछ चमत्कार करना होगा अगर इस मैच में बने रहना है तो, वरना ये रेत की तरह मैच हाथों से फिसल जाएगा विशाल भैया 11 के, क्योंकि काफी गैर जिम्मेदारी भरी बल्लेबाजी उन्होंने की है, इसमें कोई शक नहीं। एक अच्छी बल्लेबाजी उनके पास तगड़ी थी, मगर न जाने क्या हुआ, सब आउट होते चले गए, और इसका नतीजा ये कि काफी कम स्कोर, रिवर्स मारने की वहां पर कोशिश, और अंपायर का इशारा आउट है शायद। जी हाँ, एज लगी है, और अंपायर अमोल गोतड़े सर का इशारा आउट। अच्छा कैच वहां पर कीपर ने लिया है, कीपर है मुकीम शेख, और ये बहुत ही बड़ी सफलता। हालांकि गेंद विकेट पड़ने के जैसा नहीं था, मगर रिवर्सिप के ट्राई में एज लग गई, और अच्छा यहाँ पर कैच लेते हुए कीपर मुकीम, और यहाँ पर लगातार विकेट्स लेने होंगे अगर आपको मैच में बने रहना है तो आपको क्या लगता है पठान सर, कि ये मैच किस तरह से करवट लेगा? धन्यवाद नमस्कार. या ठिकाणी तर वैद्य सर, निकाल आपण अगोदर सांगू शकत नाही, कारण या पृथ्वी तळावर कुणीही जन्माला आले नाही जोपर्यंत सामन्याच्या शेवटचा चेंडू पडत नाही. जिंकण्याचा जर विचार केला तर यावेळेस नक्कीच विशाल भैया या संघाला थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य मी म्हणणार नाही. परंतु ज्या प्रकारे या ठिकाणी प्रताप भैया देवकर मित्रमंडळाच्या गोलंदाजांनी काम केलं, अतिशय चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या फलंदाजांना काहीसं सोपं आव्हान नक्कीच ठेवलं गेलेलं आहे. आणि यावरच जर बघितलं तर विशाल 11 या संघाच्या गोलंदाजांकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी आहे, परंतु 2 विभागामध्ये जर चांगलं काम केलं तर हा संघ सुद्धा अ, जिंकू शकतो. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर 39 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. 1-5-12 हे धाव परत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सकीब शेख पण स्ट्राईकवर बघतोय. वाट यांचा आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी 8 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सचिन मुंडे हे संघातील सर्वात ज्येष्ठ गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र असतील. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, कमालीचा चेंडू, नक्कीच गुडलेनच्या अचूक टाकलेला हा चेंडू, आणि साधारण वेगाने आपण बघतोय यष्टी रक्षकापर्यंत हा चेंडू मात्र जाऊन थांबलेला आहे.
एक डझनभर धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या या ठिकाणी आपण बघतोय प्रताप भैया देवकर मित्रमंडळ हा संघ 66 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आहे. आघाडीच्या जोडीनं चांगली सुरुवात नक्की दिली. एक फलंदाज मात्र बाद झालेला यावेळेस साकीब भाई स्ट्राईकवर आणि मुख्तार वायपी नॉन स्ट्राईक एंडवर आहे. डाव्या दिशेने हा चेंडू होता मात्र अलॉंग द कार्पेट यावरच फटका खेळला गेला. कॉर्नर मध्ये प्रोडक्शन मात्र या फटक्यासाठी नक्कीच तैनात ठेवलेलं आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये एकेरीच्या मदतीने धावपळ पुढे जाईल. तर नक्कीच या ठिकाणी 2 षटकानंतर एकदा 13 धावा आपण धावपळ बघतोय आणि येणाऱ्या काळामध्ये 36 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. वैद्य सर, कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं 4 चेंडू आणि 4 धावांची गरज होती. सामना काय झालेला आहे. तर हा सामना सुद्धा रंगतदार होईल अशी आशा मला नक्कीच आहे. हाँ, क्यों नहीं? हो सकता है क्योंकि क्रिकेट में कुछ भी हो सकता है। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता कि पावर प्ले की समाप्ति पर 13 रन्स हो चुके हैं। अगर एक प्लानिंग के साथ अच्छी और एक लाइन और लेन के साथ गेंदबाजी अगर करते हैं विशाल 11 की टीम के गेंदबाज और उनको अच्छा एक साथ देते हैं वहां पर उनके पूरे फील्डर्स, तो ये निश्चित रूप से एक काफी देखने वाली और एक इंटरेस्टिंग मैच होगी, जो कि सभी दर्शक चाहते हैं कि एक अच्छी मैच हो, क्योंकि ये दोनों काफी अच्छी टीमें हैं, मगर थोड़ा-सा बल्लेबाजी में जल्दबाजी करके अपना और सीधा गेंद हाथों में, ये पहले ही गेंद पर विकेट निकालते हुए अनुतोष कातकड़े, लेफ्ट आर्म गेंदबाज, गेंद बल्लेबाज से दूर जा रही थी, मगर लपेट के मारने की कोशिश, मगर वहां पर डीप मिड विकेट में कैच उनका पकड़ा है सोहेल बेग ने, जो कि कोई कैच नहीं छोड़ते। तो इसी तरह की गेंदबाजी और फील्डिंग की आवश्यकता विशाल भैया 11 को, आपको क्या लगता है पठाण सर? नाही, वैद्य सर सुरुवात चांगली केलेली बघा. एकंदर जर बघितलं तर या ठिकाणी विशाल भैया 11 संघाने अजूनही सामना सोडलेला नाही. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये चांगलं बघायला मिळतंय. अर्थात प्रताप भैया देवकर मित्रमंडळ संघाचा हा प्रवास सोपा आहे. परंतु क्रिकेटमध्ये सोपं अवघड काहीच नसतं. कारण अगदी सरड्यापेक्षा कमी वेळामध्ये क्रिकेट आपला रंग बदलत असतो. यावेळेस थोडासा रंग बदललेला बघायला मिळाला. कारण 2 फलंदाज जर बघितले तर आतापर्यंत बाद झालेले आहेत. या ठिकाणी चिकून आव्हानं प्राप्त असलेले गोलंदाज आपण बघतोय. जर्सी क्रमांक 07 यांनी मात्र आपण बघितलं पहिल्या चेंडूवर एक बलाढ्य फलंदाजाला बाद केलाय. 2 बाद करा धावा आहेत, 35 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. आणि ऐन वेळेस आपण बघतोय दुर्गेश जे कमालीचे गोलंदाज आहे यावेळेस मात्र फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये असणार. पॅडलाईनचा चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी एक सिंगल पूर्ण केलेली आहे. लेग बाईकचा इशारा नक्कीच येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. 2 बाद 14 धावफलकावर धावा मात्र बघायला मिळत आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी प्रताप भैया देवकर मित्र मंडळाच्या संघाला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. एक अवघड शैली बघा मैदानाच्या आतमध्ये. हा निर्जन स्थळी जाऊन पडलेला आहे चेंडू. सर्व क्षेत्ररक्षक नक्की दूर होते. दरम्यान जर बघितलं तर नक्की 2 धावांची संधी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. धावफलकावर 16 धावा आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे. प्रताप भैया देवकर मित्रमंडळ हा जो संघ यांनी सुद्धा हलक्यात घेता कामा नये. कारण क्रिकेट आहे बघा, तुम्हाला धावा करायच्या. धावा केल्यानंतर तुम्ही जिंकणार आहे. हे मात्र त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं. कमालीचं इष्टिरक्षण बघा. हा एक प्रकार आहे बघा. एक कमी बघा अचूक चेंडू टाकलेला इष्टिरक्षकानं फलंदाजाला सांगितलं हिलना मत, मी इष्टन तशी आहे. हा लॉंग कडे जाणारा चेंडू आहे. संघ नायक नितीन मुंडे मात्र चेंडूवर येत आहेत. दरम्यान एक सिंगल आपण बघतोय पूर्ण केल्या गेली.
एक चांगली अचूकतेनं सजलेली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि कंजूस गोलंदाजी बघा. चिकूट मारा अगदी शुद्ध मराठीत सांगितलं ना तर चिकूट मारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 बाद 17 31 चेंडू 49 धावांची गरज. गुडघा टेकला. गुडघा टेक तमाशा देख. एक डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर डाव्या हाताचा फलंदाज पाठवला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र धमाका केला गेला. हां. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. तर बघूया चौकार आहे की षटकार आहे तेपर्यंत नक्कीच आपल्यापर्यंत पोहोच केला जाईल. हां, तिसरे पंच योग्य ते निर्णय देतील बघा या ठिकाणी. शेवटचा चेंडू होता त्यावर मात्र मोठा धमाका केला. बिग ब्लास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. दुर्गेश ज्यांचं पहिलं आक्रमण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. टाटा चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा रणसंग्राम, ऐतिहासिक मैदान आणि एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये. षटकार. षटकार येतो. तर हां, अगदी पंचांनी या ठिकाणी आपले दोन्ही हात आकाशाकडे संकेत केलेत. षटकार मात्र आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये षटकाचे सुद्धा नाही षटकार. षटकार आहे. गोलंदाजी माध्यमामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. एक वेगळी रणनीती वैद्य सर या ठिकाणी वापरलेली आहे. हां, सातत्य न दाखवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एका गोलंदाजाची अचूकता फलंदाजांच्या लक्षात राहू नये म्हणून हे फेरबदल. एक चांगली रणनीती मी म्हणेल. 2 बाद 23 धावा धावफलकावर 30 चेंडू 43 धावांची गरज आहे. कमालीची सुरुवात आहे या ठिकाणी. सदाभाऊ मुंडे. पहिला चेंडू मात्र डॉट या ठिकाणी बघायला मिळाला. या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू जास्त बघायला मिळाले. चला झेल नक्कीच आहे. थोडासा दूर पडला. पहिल्या टप्प्यानंतर मात्र या चेंडूवर आपण बघतोय नियंत्रण मिळवलं गेलं. एक धाव घेऊन मात्र धावफलक पुढे जाईल. 24 धाव धावफलकावर 28 चेंडू 42 धावांची गरज आहे. सामना अजून जर बघितला तर वैद्य सर 50-50 वाटतो. जी बिल्कुल सर, अभी भी मैच में बने हुए हैं विशाल 11 के खिलाड़ी। जद्दोजहद जारी है, कोशिश जारी है, हौसला अभी छोड़ा नहीं है। तो कुछ भी हो सकता है। तो एक अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई, एक अनुशासन की और लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए सदा मुंडे। और अच्छी शॉट वहां पर पॉइंट के ऊपर से खेलते हुए तेज तर्रार कट शॉट, सीधी गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए जाती हुई। अंपायर का इशारा 4 रन्स। तो ये बीच-बीच में जो खराब गेंदें हो रही है, ये थोड़ा-सा चिंता का विषय विशाल 11 टीम के लिए, क्योंकि पिछले ओवर में देखा था हम सबने कि अच्छी गेंदों के बाद एक फुल टॉस कर दी और वहां पर सिक्सर जड़ दिया था एक बाएं हाथ के बल्लेबाज दुर्गेश। दोनों टीमों के पास अच्छी शॉट वहां पर, कि मैं कह रहा था कि दोनों टीमों के पास काफी अच्छा थिंक टैंक है। अगर एक बाएं हाथ का गेंदबाज आता है तो काफी अच्छी वहां पर रणनीति करते हुए प्रताप भैया जोकर टीम के कप्तान एक बाएं हाथ का बल्लेबाज भेजते हुए, क्योंकि बॉल टर्न होके अंदर आएगी और वो बैट पे आएगी तो मुश्किल नहीं होगी खेलने के लिए। और वहां पर थोड़ी सी गेंद हाइट के ऊपर थी शायद और वाइड का इशारा वहां पर लेग अंपायर देते हुए, और काफी कुछ अभी भी इस मैच में बचा है। अगर सर थोड़ा और अनुशासन करेगी विशाल भैया 11 टीम के
टीम के द्वारा और अच्छी शॉट मगर मिडल नहीं कर पाए वहां पर फील्डर मौजूद है। फिर से एक बार दोनों के बीच गेंद गिरती हुई। शायद ये कैच सचिन भैया को ट्राई करना था क्योंकि वो आगे सीधा दौड़ के ले सकते थे। आपको क्या लगता है पठाण सर इस कैच के बारे में? नाही सचिन सरांपेक्षा थोडासा लांब होता बघा हा झेल. प्रयत्न त्यांनी देखील केले परंतु मला वाटतं त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते त्यांचे थोडेसे प्रयत्न कमी पडले. 25 चेंडू आणि 34 धावांची गरज बघा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. पंचांशी वाद करू नका. आता दोन्ही संघांना विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील. पंचांशी वाद घालायचा नाही कुणीच. मैदानाचा आणि स्पर्धेचं पावित्र्य ठेवायचं आहे. यानंतर सूचना दिल्या जाणार नाही. संघाला दंडित केलं जाईल. हा शेवटच्या चेंडूसाठी या ठिकाणी सदाभाऊ मुंडे मात्र तयार आहे. हा डाऊन द ग्राउंड फटका नक्की केलाय. कॉर्नर मधून प्रोटेक्शन मात्र येत आहे. क्षेत्ररक्षकांना अगदी चेंडूवर आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याला षटक समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 4 षटकानंतर धावफलकावर 33 धावा आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 33 धाव्यांची गरज असेल. चेंडू मात्र 24 शिल्लक राहतील. आतापर्यंत जर बघितलं तर विशाल 11 अंबाजोगाई संघाने प्रयत्न मात्र 24 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. 66 धावांचा पाठलाग आपण या ठिकाणी बघतोय. वेळ वाचवा, वेळ वाचवा. हा वेळ वाचवा. ठीक आहे, ठीक आहे. आणि हा ड्रिंक ब्रेक आहे. परंतु लवकर बरं का. ड्रिंक ब्रेक लवकर या ठिकाणी संपवायचा आहे. हा चला लवकर बरं का. हा चला ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. चला. हा चला, चला. विशाल 11 अंबाजोगाई चला. चला, चला. चला 12th मॅन ती बाटली घेऊन जा. चला, चला. तर आतापर्यंत आपण बघितलं गोलंदाजाने विरोधकांना पुरतं रोखलेलं आहे. परंतु या ठिकाणी फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी नक्कीच केली मी असं म्हणणार आहे. कारण 66 धावा करायच्या आहे आणि 66 धावांचा पाठलाग करीत असताना फलंदाजांनी जास्त जोखीम घेतली नाही. परंतु या ठिकाणी 2 फलंदाज सुद्धा बाद केले गेले. 24 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. मैदान में आया है पानी, क्या बदलेगी इस मॅच की कहाणी. काय चित्र बदलेल या सामन्याचं बघूया. ड्रिंक ब्रेक नंतर आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. आशिष राठोड. हा इट्स वाईड. सुरुवात थोडीशी खराब आहे बघा. पहिला चेंडू मात्र दिशाहीन बघायला मिळाला. 34 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजांना प्रयोग करण्याचा अधिकार नाही बघा. कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे. तुम्ही जास्त प्रयोग करू शकत नाही. यावेळेस समोर होता एक चांगला फटका मुख्तार सरांचा. सिंगल पूर्ण करतायत. मुख्तार सरांची फलंदाजी चांगली बघायला मिळाली. दुर्गेशने मात्र एक तगडी फलंदाजी केली बघा. त्यांच्याकडे मोठमोठे फटके विस्फोटक फलंदाज आहे या ठिकाणी दुर्गेश.
मात्र 4 चेंडूंमध्ये 11 धावा त्यांनी पूर्ण केल्या. 23 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेस फुल टॉस आहे. सचिन मुंडे चेंडू खाली आणि ज्या वेळेस सचिन मुंडे चेंडू खाली येतात 100 99 झेल पकडले जात आहेत. अप्रतिम पकडला झेल आणि बिग ब्लास्ट फलंदाज दुर्गेश यांना मात्र यावेळेस परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद आहे. हा मला वाटतं या ठिकाणी संघनायक मैदानाच्या आतमध्ये येत आहे. संघाचा नेता दादा दादा मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेलेला आहे. कारण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये 22 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. हा सामना शेवटपर्यंत जाईल का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाजीने खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बघतोय कमाल केलेली आहे. एक कठीण समय जर बघितलं तर क्षेत्ररक्षक सुद्धा चांगलं काम करताना चला चला आवरा वेळ कमी आहे वेळ. चला चला आवरा. हा चला गोलंदाज वेळ कमी आहे. 22 चेंडू 31 धावा. हा पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना नाही. हा चला चेंडूचा वेग मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कमी केला. एक खराब क्षेत्ररक्षण मी नक्कीच म्हणेल या ठिकाणी. 36 धावा धावपळकर होत आहेत. 21 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. संघ नायक संघाचा नेता संघाला आधार देण्यासाठी संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दादा मैदानाच्या आतमध्ये आले. मुख्तार वायपी संघाचा आघाडीचा फलंदाज. सुटा जोता काव कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका. एक सप्लाईनं सजलेलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघतोय काव कॉर्नर मध्ये. सप्लाई दाखवावी लागेल सामना जिंकायचा आहे तर. 3-37. जीत होगी या हार ये अलग बात है. कोशिश नहीं करोगे यार ये गलत बात है. 20 चेंडू 29 धावांची गरज. भरपूर ताकदीनं खेळला गेलेला हा फटका. लॉंग ऑफ वर सचिन मुंडे शांत आणि संयमी क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव 38 धावा. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाज मॅच्युअर्ड आहे बघा. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत. खराब चेंडूची वाट बघतायत. पायाच्या दिशेने होणारा चेंडू एक्सटी रक्षकाची कमाल मात्र एसटीएन मागे बघायला मिळाले. एक चांगल्या षटकाची समाप्ती मी म्हणेल या ठिकाणी संपल्या गेली. 5 षटकानंतर धावपळकावर 3 बाद 38 धावा. 18 चेंडू 28 धाव्यांची गरज. हा 10 रनाचा मार्जिन आहे बघा. चेंडू आणि धावेंमध्ये 10 अंकाचा फरक आहे. हा फरक किती वेळ राहील बघा. याच्यावर हा सामना टिकणार आहे. स्ट्राईकवर संघनायक असतील. संघाचा नेता दादा स्ट्राईक एंडवर आहे. संघातील सर्वात ज्येष्ठ गोलंदाजाकडे चेंडू दिला सचिन मुंडे, ज्यानं मागील षटकामध्ये 2 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केलं. एक तिखट मारा त्यांचा आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलेला आहे. हा निरोप आलेला आहे बघा पहिल्या बॉक्स मधून. निरोप आलेला आहे. जाऊया मैदानात. 18 चेंडू 28 धावा. दादा काऊ कॉर्नरच्या दिशेनं कमालीचा फटका. दादागिरी करतायत दादा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चौकार. 40 धावा. आता जिंकायचं तो दोघांनाही आहे. फलंदाजांनी सुद्धा गेर बदललेला आहे. कारण मंडपातून निरोप आलेला आहे.
17 चेंडू 24 धाव्यांची गरज. सचिन मुंडे यांचं भव्य स्वागत केलंय. हा सामना रंगलेला आहे. हे क्रीडांगण तापलेलं आहे. यावर दादा निवडवलाय. गोंद आसमान के जाने वो तोड़ा बाउंड्री के बाहर शेर की दहाड़ षटकार. 48 धावा फळकावला. तर सिंह गर्जना संघ नायकाने केली बघा मैदानाच्या आतमध्ये. एक बलाढ्य गोलंदाजावर त्यांनी आक्रमण केलं. 16 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. कारण तो 10 धावांचा जो गॅप होता तो षटकार आणि चौकाराने बुजवलाय या ठिकाणी दादानं. चेंडू खास होता. चेंडू खास होता. पुनरागमन चांगलं होतं. बाल बचावले या ठिकाणी दादा. यष्ट्या वाचलेला आहे. एक खोलवरचा चेंडू टप्पा घेतला आणि यष्ट्यांना टाटा बाय बाय करीत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये. 15 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. अधीर झालेत बघा सगळे. रोमहर्षक सामना. यावेळी चेंडू टॉप एज. जज करू शकला नाही बघा तो क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. सामना ढिल्ला झालाय. 14 चेंडू 14 धावांची गरज. गणित गुणोत्तर समसमान केले. दादा मैदानाच्या आतमध्ये आले. दादा स्वतः संघ नायक आहे. थोडीशी दादागिरी त्यांनी नक्कीच केली. गेम की स्लॉट में डिपॉजिट करेंगे अगले प्लॉट में. षटकार. सामन्याला अस्तव्यस्त करून टाकलं. 7 चेंडूंमध्ये 22 धावांचा पाऊस. मैदानात आहे संघाचा नेता दादा. 13 चेंडू 8 धावांची गरज. हा लेग ब्रेक होता बघा यावेळेस. जादू बघायला मिळाली आणि त्यानंतर बघा नाही चिकू ढेलाई झाली. चिकू यांचं थोडस गाळ क्षेत्ररक्षण. भर दिवसा एक धाव चोरी गेली. 6 षटकांची समाप्ती. 12 चेंडू 7 धावांची गरज. दादा यांची कमालीची फलंदाजी बघा. तर संघाचा नेता कसा असावा तर तो दादांसारखा असावा बघा. हा कमालीचा संघ नायक आहे. 12 चेंडू 7 धाव्यांची गरज. सामना संपवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. थांबा दादा थांबा. दादा थांबा. 7 धावांची गरज होती. दादा घाई करू नका. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 11 चेंडू 1 धावेची गरज आहे. नितीन मुंडे आहेत बघा संघ नायक. म्हणजे कर्णधाराविरुद्ध कर्णधार. हा नितीन मुंडे यांनी सुद्धा थोडस सेलिब्रेशन केलंय. आता ही एनर्जी नक्की असावी परंतु या एनर्जी मागे स्लॅजिंग नसावी. स्लॅजिंग नको आहे. मैदानाचं पवित्र स्पर्धेचं पवित्र टिकवणं गरजेचं आहे. 1 धावेची गरज आहे. नितीन मुंडे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सिंगल पूर्ण करतील का. डायरेक्ट हिट बघा. अभिनंदन बघा या ठिकाणी प्रताप भैया देवकर मित्र मंडळ संघ या ठिकाणी पहिला विजय मात्र साजरा करतोय. स्वतः चला हॉटेल सातबारा लाईनीत यायचं. हॉटेल सातबारा. चला चला मुक्तार भाई. हा मुक्तार भाई. हा लाईनीत यायचंय बरं का बाहेर. हॉटेल सातबारा
हा चला चला नाही नाही 7-12 तुम्ही दुसऱ्या रोडने आले तरी चालतील तसं काही नाही मैदान भरपूर मोठं आहे योगेश्वरी महाविद्यालय प्रचंड मोठं